नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे आज मी एक सुंदर अशी टोट बॅग बनवणार आहे। त्यासाठी इथे मी क्विल्टिंग केलेले असे 2 पीस घेतलेले आहेत, कॅनव्हास लावलेला आहे आत आणि अशा शिलाई घेतलेल्या आहेत आडव्या उभ्या दोन्ही। आणि इथे बॅगचं मेजरमेंट बघू शकतो, 16.5 बाय 15 इंचाचे हे 2 पीस आहेत। त्यानंतर मी 2 अस्तर घेतलेले आहेत। त्यानंतर फ्रंट पॉकेटसाठी इथे झिप घेतलेली आहे 6.5 इंचाची आणि इनर पॉकेटसाठी अस्तरवर एक पॉकेट लावणार आहे। हे आहे 8 बाय 9 इंचाचं। तर याला अशी फोल्ड करून लावणार आहे। तर त्यासाठी आपल्याला हे इथे बेल्ट घेतलेले आहेत 27 इंचाचे। दोन बाय 13 इंचाच्या ह्या 2 स्ट्रिप्स तयार करून घेतलेल्या आहेत मी फोल्ड करून। तर इथे अशा पद्धतीने हे पॉकेट तयार करायचे पूर्ण पॅक करून। हे पॉकेट इथं अस्तरला जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या कपड्याला फोल्ड करून सेंटर मार्किंग करून खालच्या साईडने मी 4 इंचावर मार्किंग करत आहे। तिथे फ्रंट पॉकेटसाठी झिप लावण्यासाठी मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। तर ती अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे। नंतर याला कट करायचं आहे। कट करून ती पट्टी आतल्या साईडने दुमडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ते झिप लावून घ्यायची आहे। या पॉकेटसाठी आतल्या साईडने आपल्याला दुसरा कपडा जोडायचा आहे। याला पॉकेटच्या दोन्ही साईड शिवून घ्यायच्या आहेत बाजूच्या। अशा पद्धतीने सुंदर असं पॅकेट तयार झालेलं आहे। इथे सेंटर मार्क काढून मी बेल्टसाठी 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। बेल्ट बसवून घ्यायचे दोन्ही पीसला। ते दोन्ही पीस तयार आहेत आपले। त्यानंतर झिपचे दोन्ही टोक आपल्याला शिवून घ्यायचे आहेत। तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत या कपड्याच्या। त्यानंतर ते 2 इंचावर मार्किंग करून कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत। स्क्वेअर कट करायचे ते। कोपरे शिवून घ्यायचे आहेत दोन्ही।
त्यानंतर अस्तरचंही याच पद्धतीने आपल्याला तिन्ही बाजू शिवून कट करून घ्यायचे आहेत. तिन्ही बाजू शिवून झाल्यानंतर कोपरे कट करायचे आहेत 2 बाय 2 इंचाचे. हे याचेही कोपरे शिवून घ्यायचे आहेत. ह्याचं सेंटर मार्क काढते मी. झिपला दोन्ही पीस जोडून घ्यायचे ते पट्ट्या या. या पट्टीचा आणि बॅगचा सेंटर काढलेला आहे, तिथून आपल्याला जोडायची ही पट्टी. सेंटरपासून दोन्ही साईड शिवून घ्यायच्या आहेत पट्टीच्या. ही बॅग आता आपल्याला अस्तरमध्ये ठेवायची आहे आणि नंतर साईडनं शिलाई घ्यायची आहे. सेंटरला सेंटर जोडून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सेंटर दोन्ही जोडून घ्यायचे आधी. पूर्ण राऊंडमध्ये शिवून घ्यायची आहे ही. त्यानंतर इथून आपल्याला ही बॅग उलटवून घ्यायची आहे. त्यानंतर दाबटीप घ्यायची आहे वरच्या साईडला पट्टीला. ओपन बाजू आपण शिवून घेतलेली आहे ती. अशा पद्धतीने सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.